कृष्णा, जय श्रीराम, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ॲस्ट्रो विज्ञानवरती. मागील काही दिवसांमध्ये आपण 4 व्हिडिओ वेगवेगळे बघितले, ज्यामध्ये आपण कुंडलीतील 4 स्थानांबद्दल चर्चा केली. पहिले स्थान, दुसरे स्थान, तिसरे स्थान, चौथे स्थान. तर अजूनही तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. ते व्हिडिओ सुद्धा जरूर बघा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पंचम स्थान म्हणजेच कुंडलीतील 5व्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला तर मग 5व्या स्थानाबद्दल थोडक्यात माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला पंचम स्थान बघायला मिळत आहे. तर पंचम स्थान खूप महत्वाचे स्थान आहे, कारण पंचम स्थान हे नैसर्गिक शुभ स्थान आहे आणि ह्याला कोण स्थान सुद्धा म्हणतात. तर एक केंद्र असतात आणि काही त्रिकोण असतात. तर त्रिकोणांमध्ये एक खूप शुभ स्थान म्हणून पंचम स्थानाला खूप महत्व आहे. तर पंचम स्थान आपल्याला अनेक गोष्टी सांगते. तर सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे की पंचम स्थान हे संततीचे स्थान आहे. संततीचे स्थान म्हणजे आपल्याला होणाऱ्या संतती किंवा एखाद्या व्यक्तीला होणारे बाळ किंवा त्याची प्रजनन क्षमता किंवा त्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये असणारी प्रसूती किंवा गर्भाशय ह्या बाबतीत माहिती देणारे स्थान म्हणजे पंचम स्थान. त्यासोबतच एखाद्याला मुलगा किंवा मुलगी होईल, किती होतील आणि त्या मुलामुलींसोबत एखाद्या व्यक्तीचं रिलेशन म्हणजे संबंध कसे असतील त्या बाबतीतही या पंचम स्थानातून आपल्याला माहिती समजते. त्यासोबतच संतती आपल्याला किती लाभ देईल किंवा संततीची कीर्ती कशी असेल, त्यांचं यश किती असेल किंवा ओव्हरऑल ही संतती आपल्या आयुष्यात किती सुख प्रदान करणार आहे ह्या बाबतीत माहिती कळते. त्यासोबतच संततीसोबत आपलं पटेल किंवा नाही पटेल म्हणजे संततीसोबतचं रिलेशन की आपल्याला आपला मुलगा किंवा मुलगी हे शेवटपर्यंत सांभाळतील का, त्या दोघांमध्ये एक प्रकारचं चांगलं रिलेशन आहे की त्यांच्यात काही भांडणं वादविवाद आहे, या बाबतीतही आपल्याला संततीच्या बाबतीच्या गोष्टी या पंचम स्थानावरून समजतात. त्यासोबतच प्रामुख्याने पंचम स्थान हे विद्येचे पण स्थान आहे. विद्येचे स्थान म्हणजे विद्या अर्जन करण्याची क्षमता. तर त्यासोबतच स्मरणशक्ती किंवा तीक्ष्णपणा किंवा बुद्धिमत्ता, चातुर्य किंवा शिक्षणाची आवड असणे, शिक्षणाबद्दल प्रेम असणे. त्यासोबतच शिक्षणात होणारी प्रगती, की एखाद्या व्यक्तीला शिक्षणात खरंच आवड आहे का, त्याला डिग्री घ्यायची आहे का, पदवीधर व्हायचंय का, किंवा त्याला प्राथमिक शिक्षणातच सुखी आहे किंवा त्यामध्ये त्याला त्याची पात्रता काय आहे शिक्षण मिळवण्याची किंवा अनेकदा विद्या दान करण्याची प्रवृत्ती सुद्धा या पंचम स्थानामधून आपल्याला समजते. म्हणजे जे लोक शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, त्यांच्या कुंडलीमध्ये हे खूप महत्वाचं स्थान आहे, कारण विद्या अर्जन करण्यासोबतच विद्या दान करणं हे पण खूप महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे. त्यामुळे हे पंचम स्थान शुभ स्थान असल्यामुळे आणि केंद्रस्थानी त्रिकोण स्थानी असल्यामुळे त्याचे खूप जास्त महत्व आहे. त्यासोबतच पंचम स्थान आपल्याला एखाद्या व्यक्तीत असणाऱ्या कलांबद्दल किंवा कला जोपासण्याची प्रवृत्ती ह्याबद्दलही सांगते. म्हणजेच कुठल्या कुठल्या कला, तर साहित्य किंवा वाङ्मय किंवा काव्य, संगीत, गायन किंवा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणं किंवा खेळ खेळणं, चित्रपटात किंवा नाटकांमध्ये भाग घेणं, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या एखादा व्यक्ती जोपासत असतो त्या सर्व या पंचम स्थानावरून बघितल्या जातात. तर त्यासोबतच आणखीन एक स्थान, पंचम स्थान आपल्याला एका गोष्टीबद्दल सांगते, ते म्हणजे लव्ह अँड रोमॅन्स. म्हणजे आजकाल या लव्ह अँड रोमॅन्स बद्दल अनेक चर्चा होतात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्याला वेगळ्या मूव्हीज मधनं, चित्रपटातून समजतात किंवा आजकाल नवीन जनरेशन मध्ये प्रेम प्रकरणाचे खूप संबंधही वाढलेले आहेत. त्याच्यामुळे प्रणय म्हणजेच लव्ह रोमॅन्स, प्रेम प्रकरण किंवा प्रेम संबंध किंवा लव्ह मॅरेज करण्यासाठीची लागणारी जी प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीची सुद्धा या स्थानावरनं समजते. म्हणजे अनेकदा काही प्रेम प्रकरणं म्हणजे ब्रेकअप, पॅचअप हे असले शब्द आजकाल खूप प्रचलित आहेत. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यातून समजतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेम प्रकरण आहे तर ते तो त्याच्या मॅरेजमध्ये की म्हणजे विवाहामध्ये कन्वर्ट करू शकेल का, की ते मध्येच त्याला तडा पडणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी लव्ह अँड रोमॅन्स संबंधी आपल्याला पंचम स्थानावरून समजतात. त्यासोबतच हे पंचम स्थान खूप महत्वाचे स्थान आहे, कारण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती करत असणारी उपासना किंवा देवपूजा किंवा त्या व्यक्तीला मिळणारी दीक्षा किंवा अनुग्रह, आपण ज्याला म्हणतो की एखाद्या गुरुची शरण एखाद्याने घेतली तर त्याला अनुग्रह मिळतो किंवा दीक्षा मिळते. तरी दीक्षा घेण्याची प्रवृत्ती किंवा दीक्षा मिळेल की नाही मिळेल आणि दीक्षेचं पालन करेल की नाही, त्यासोबतच त्या व्यक्तीचा धार्मिक गोष्टींमध्ये असणारा कल किंवा त्याची प्रवृत्ती, त्याची आवड किंवा वेद पठण करणं आणि वेदस्तुती करणं, ह्या धार्मिक गोष्टींबाबतींची त्याचा कल ह्याच्या बाबतीत आपल्याला पंचम स्थान सांगतो. त्यासोबतच जुगार किंवा सट्टा खेळणं ह्या बाबतीच्या प्रवृत्तीबद्दलही ह्या स्थानाबद्दल आपल्याला समजतं. म्हणजे आजकाल तुम्ही म्हणता की
अनेक लोक बिटकॉइन किंवा शेअर मार्केट किंवा क्रिप्टो करन्सी या सर्व गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. तर ह्या गुंतवणुकीमध्ये एखादा व्यक्ती यशस्वी होईल की नाही, की त्याला खूप लॉस होईल, किंवा शेअर बाजारामध्ये जी जोखीम आहे त्याबद्दल जर एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल समजायचं की माझ्याकडे जोखीम घेण्याची क्षमता आहे की नाही, तर ह्या गोष्टी सुद्धा या पंचम स्थानावरून आपल्याला समजतात. आपल्याला कळतंय की पंचम स्थान किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत. तर परत एकदा सांगेन की देशकाल पात्र ह्यामध्ये ऍप्लिकेबल आहे. तर त्या व्यक्तीचा स्थिती बघूनच हे सर्व आपल्याला सांगितलं पाहिजे. तर परत एकदा रिपीट करतो की हे एक नैसर्गिक शुभस्थान आहे आणि कोणस्थान आहे. त्यामुळे ह्याला पण ह्या स्थानाला चतुर्थ स्थानासारखेच खूप महत्व आहे. काही लेखकांनुसार पंचम स्थान हे आपल्या पूर्वजन्माचे सुद्धा स्थान आहे. म्हणजेच पूर्वजन्म आपण केलेले कर्म आणि त्यानुसार आपल्याला ह्या जन्मी मिळणारी फळं, ते फायदा देणारे आहेत का तोटा देणारे आहेत किंवा नुकसान करणारे आहेत, की आपल्याला ह्याच्यामध्ये काय पुण्य प्राप्त झालेले आहे, तर त्या बाबतीत हे पंचम स्थान सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर थोडक्यात समारेश करूया पंचम स्थानाला. तर पंचम स्थान हे नैसर्गिक शुभस्थान आहे, कोण स्थान आहे. तर सर्वात प्रथम हे संततीचे स्थान आहे, त्यानंतर हे विद्येचे स्थान आहे, त्यानंतर कला जोपासण्याचे स्थान आहे, त्यानंतर लव्ह अँड रोमॅन्स किंवा प्रणय करण्याचे स्थान आहे, त्यासोबतच उपासना, देवपूजा, धार्मिक गोष्टी करण्याबाबतच्या गोष्टींचे स्थान आहे. त्यानंतर जुगार, सट्टा, शेअर मार्केट या बाबतीतही ह्या स्थानावरून आपल्याला समजतं. तर आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओबद्दल चांगली माहिती मिळाली असेल, पंचम स्थान नीट समजले असेल आणि हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून पुढच्या काही घरांची पण माहिती मिळणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6वं घर म्हणजेच कुंडलीतील षष्ठ स्थान याबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना या वेगवेगळ्या घरांबद्दल माहिती कळेल आणि आपल्या आयुष्यातील काही गोष्टी ते उलगडू शकतो. तर हरे कृष्णा, धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओ.